येणाऱ्या 22 जानेवारी किती तारीख आहे? 22 जानेवारी 2024 हा तुमच्या माझ्या सर्व भारतीयांच्या जीवनामध्ये खूप मोठा सुवर्णयोग आहे। ज्या रामरायाच्या परंपरेमध्ये आपण सर्वजण आहोत, ज्या रामरायामुळे भारतभूमीची ओळख आहे, जे राम भगवान म्हणजे दिवसाची सुरुवात आहे, जीवनाचा मध्य आहे आणि आयुष्याची सांगता म्हणजे राम आहेत। हे विश्व राममय आहे। ते राम भगवान जेव्हा रामरूप धारण करून रामचरित्र गाथा तुमचं आमचं जीवन सुंदर आणि आदर्श बनवण्यासाठी जे चरित्र त्यांनी केलं, तर रामरायाच्या चरित्रामध्ये विशेष आपल्याला पाहायला मिळतो त्याग। रामाच्या चरित्रामध्ये आहे वनवास। ज्या रामाच्या नावाच्या जीवावर किंवा ज्या रामरायाच्या चरित्रावरती लोक मोठी झाली, श्रीमंत झाली, पोटाला पोटभर खाऊ लागली, त्याच रामरायाच्या जीवनात वनवास किती मोठा होता ते पहा। त्रेतायुगातलं त्यांचं चरित्र, त्यांच्या जीवनात घडलेला वनवास, आणि तो वनवास पूर्ण करूनही तो वनवास संपलाच नव्हता। तुम्ही म्हणाल कसं काय? अरे ज्या रामाची मंदिरं गावागावात आहे, ज्या नावात ज्या देवाचं नाव प्रत्येक माणूस, अगदी आईला वाटतं की माझं लेकरू रामासारखं असावं, कितीतरी लोकांचं नाव आहे राम। त्या रामाची कथा 7-7 दिवस आपण ऐकतो, त्याच रामाचं राम मंदिर त्याच्याच भूमीमध्ये नसावं, हा खूप मोठा वनवास होता रामाच्या जीवनातला। भारतीय लोकांच्या जीवनातला वनवासच होता हा। राम जन्मभूमीमध्ये रामाचं पाहिजे तेवढं सुंदर मंदिर नाही, पण ते मंदिर व्हावं त्याच्यासाठी हजारो साधू संतांनी अन्नत्याग केला। ते मंदिर व्हावं याच्यासाठी हजारो भक्तांनी पायातली चप्पल सोडली, कित्येकांनी व्रत वैकल्य धारण केले, कित्येकांनी लढे दिले, कित्येकांनी आपलं आयुष्य संपवलं, कित्येक जण अनेक अनुष्ठान करत होते। भगवान, जोपर्यंत तुमचं मंदिर होत नाही तोपर्यंत आम्ही ही गोष्ट त्याग करत आहोत, तुमचं मंदिर झालं पाहिजे। कित्येक साधू संत, प्रापंचिक जीव, प्रत्येकाला आस लागली होती राम मंदिर झालं पाहिजे। पण आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान परम आदरणीय नरेंद्रभाईजी मोदी साहेबांनी, पंतप्रधान साहेबांनी अगदी पूर्ण काय म्हणतात ना की प्रयत्नांची पराकाष्ठा केली। संबंध हिंदुस्थानचं एकत्रीकरण करून राम मंदिराची उभारणी सुंदर पद्धतीने झाली। त्यांच्या हाताला ते यश आलं आणि 22 जानेवारी 2024 त्या दिवशी राम मंदिराचा लोकार्पण सोहळा फार भव्य स्वरूपामध्ये असणार आहे। तर त्या दिवशी राम येणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये दिवाळी येणं आहे। राम मंदिर उभारणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये दिवाळी साजरा करणं आहे। तर आपलं सुद्धा प्रत्येकाचं कर्तव्य आहे राम मंदिराच्या उभारणीसाठी ज्या ज्या लोकांचं योगदान आहे, मग ते आध्यात्मिक पिंड असतील किंवा ते राजकीय व्यक्तिमत्व असतील। आणि विशेष कौतुकाची गोष्ट सांगते मी तुम्हाला, राम मंदिराच्या उभारणीसाठी जो पूर्ण आर्थिक व्यवस्था होती, कोषाध्यक्षाचं काम आपल्याच महाराष्ट्रातले श्रद्धेय गोविंदगिरीजी महाराज की जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेलापूर त्यांचं गाव आहे, तर त्या गावचे श्रद्धेय गोविंदगिरीजी महाराज की ज्यांचं हिंदुस्थान मधल्या सर्व साधू समाजामध्ये खूप मोठं असं त्यांचं स्थान आहे। तर त्यांच्याकडे ती जबाबदारी होती, म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांचा किंबहुना पूर्ण भारताचाच त्यामध्ये खूप मोठं योगदान आहे, खूप मोठं सगळ्यांचं मोलाचं सहकार्य आहे। खेड्यापाड्यामधून अगदी अशिक्षित, अडाणी, गरीब, झोपडीमध्ये राहणाऱ्या आजीनं सुद्धा रुपयापासून तिला जेवढं जमतंय तेवढं दान त्या मोठ्या कार्यासाठी दिलेला आहे। तर तो जो आनंद आहे आपल्या सगळ्यांच्या जीवनातला, तो आनंद आपण 22 जानेवारी 2024 या रोजी आपण सगळेजण टीव्हीवर तर असणारच आहोत डोळे लावून, कारण कसा लोकार्पण सोहळा होतोय हे आपल्याला सगळ्यांना पाहायचंच आहे। पण त्यात मध्ये संध्याकाळच्या वेळेला सगळ्यांनी दिवे लावून
दिवाळी आणि राम भजन करून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करायची आहे आणि आपण सुद्धा तो आनंद आपल्या जीवनातला व्यक्त करायचा आहे आणि सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद द्यायचे की ज्यांचं ज्यांचं योगदान या सर्व कामामध्ये आहे बस त्या लोकांच्या हातनं अशीच धर्माची कामं घडत राहो आणि सारा हिंदुस्तान आनंदामध्ये डोलावा, आनंदामध्ये नाचावा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी आणि पुन्हा एकदा राज्य यावं याच्यासाठी भगवंताला प्रार्थना करायची। म्हणून सगळ्यांनी तो दिवस सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि